नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित व्हिडिओ सिरीज भाग 4 मध्ये आपण गणितातील अत्यंत महत्त्वाचं असणारे जे प्रकरण आहे संख्या, या संख्या प्रकरणातील आपण तिसरा व्हिडिओ बघत आहोत, ज्यामध्ये आपण परिमेय व अपरिमेय संख्या याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। या टॉपिकच्या संदर्भानं ओल्ड क्वेश्चन पेपरमधील म्हणजे टीईटीच्या जुन्या प्रश्नपत्रिकेमधील काही आलेले प्रश्न व येणाऱ्या प्रश्नपत्रिकेसाठी म्हणजे येणाऱ्या टीईटीसाठी काही सराव प्रश्नावर देखील आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम आपण बघून घेऊया परिमेय संख्या म्हणजे काय, ज्याला आपण रॅशनल नंबर्स असं देखील म्हणतो। बघा, सर्व पूर्णांक व अपूर्णांक संख्या ज्यांच्या छेदात शून्य नाही त्यांना परिमेय संख्या असं म्हणतात। आता व्याख्या तर एका ओळीमध्ये दिली, परंतु समजून घेताना खूप डिटेलमध्ये आहे, एकात एक संकल्पना आहे त्या आपल्याला समजल्या पाहिजे। बघा, परिमेय संख्येमध्ये कशाचा समावेश होतो? सर्व पूर्णांक। आता सर्व पूर्णांक म्हणजे याच्यामध्ये धन, ऋण आणि शून्य या सर्व पूर्णांकामध्ये कोणत्या संख्या आल्या? धन, ऋण आणि शून्य यांचा देखील समावेश होतो, म्हणजे या सुद्धा काय आहेत? परिमेय संख्या आहेत। व अपूर्णांक, दुसरा शब्द कोणता आहे? अपूर्णांक। मग आता अपूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या? ज्या अंशात आणि छेदामध्ये लिहिल्या जातात मात्र त्यांचा छेद एक नसतो। म्हणजे उदाहरणार्थ ही काय आहे? अपूर्णांक आहे, म्हणजे हिचा सुद्धा समावेश परिमेय संख्येमध्ये होतो। फक्त आणि फक्त ते काय म्हणतात की ज्यांच्या छेदात शून्य नाही, म्हणजे अशाच अपूर्णांक संख्या की ज्यांच्या छेदात शून्य नाही त्यांना परिमेय संख्या असं म्हणतात। आता या शब्दाचा अर्थ ज्यांच्या छेदात शून्य नाही म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता बघा या 5 या संख्येला आपण 5 ही पूर्णांक संख्या आहे, बरोबर आहे, 5 ही पूर्णांक संख्या आहे, तर हिला आपण परिमेय संख्या आपण म्हणू शकतो। मात्र 5/0 ही मात्र परिमेय संख्या होणार नाही, कारण आपण काय बोललो? आपण असं बोललो की परिमेय संख्येच्या छेदामध्ये शून्य जमणार नाही, कारण त्याचं उत्तर निघत नाही। मात्र जर तुम्हाला थोडंसं बदलून लिहिलं तुम्ही, तर तुम्ही 0/5 असं लिहू शकता। 0/5 तुम्ही असं लिहू शकता, कारण याचं उत्तर आपल्याला काय मिळतं? 0। आणि मग 0 ही काय आहे? 0 ही काय परिमेय संख्या होणारच आहे। ठीक आहे, म्हणजे व्याख्या जरी एका ओळीची असली तर याच्यामध्ये खूप संकल्पनामधून संकल्पना आहेत की सर्व पूर्णांक आणि अपूर्णांक संख्यांचा समावेश परिमेय संख्येमध्ये होतो। दुसरी ओळ समजून घेऊया, कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात। आता हे कसं समजून घेणार? बघा, कोणत्याही दोन, आता उदाहरणार्थ आपण समजण्यासाठी काय केलं, ही एक 13 आहे आणि त्याच्या पुढची एक काय आहे? 14, 13, 14 अशा आपण संख्या घेतल्या दोन, तर ते काय म्हणतात की कोणत्याही दोन परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात। बरोबर आहे, कारण आत्ताच आपण वरच्या ओळीमध्ये काय बोललो की अपूर्णांक संख्याचा देखील काय परिमेय संख्येमध्ये समावेश होतो। मग आता याचा अर्थ काय? बघा, उदाहरणार्थ काय याच्यामध्ये का कोणते अनंत काय आहेत? बघा, 13.01, 13.02, 13.03 आणि म्हणजे 14 पर्यंत असं म्हणत चला। आता परत बघा, 13.001, 13.002 म्हणजे अजून किती बी म्हणू शकता तुम्ही असं। परत बघा, 13.0001, 13.00002 परत तुम्ही लिहू शकता 13.00 म्हणजे 4 झिरोच्या नंतर 1, 5 झिरोच्या नंतर 1। म्हणूनच आपल्याला असं बोललंय की दोन परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात। पॉईंटमध्ये देऊन तुम्ही कितीही दोन संख्याच्या दरम्यान संख्या तयार करू शकता। ठीक आहे, क्लिअर। त्याच्यानंतर बघा दुसरी ओळ काय महत्त्वाची? बघा, धनपरिमेय संख्या म्हणजे अंश व छेदाचे चिन्ह अधिक असते किंवा अंश व छेद या दोघांचे चिन्ह ऋण असते। ठीक आहे, मग आता बघा
धनपरिमेय संख्या आणि ऋणपरिमेय संख्या कशा ओळखायच्या या दोन ओळीमध्ये त्यांनी दिलेले की ऋणपरिमेय संख्या म्हणजे अंश व छेद यापैकी एकाचे चिन्ह हे ऋण असते. तर आपण समजून घेऊ उदाहरणाद्वारे. बघा उदाहरणार्थ एक अशी संख्या आहे 5/4. तर ही धनपरिमेय संख्या ऑलरेडी काय असतं हे प्लस तिला लागलेलं असतं पण आपण ते लिहित नाही. ठीक आहे. मात्र आता एखादी अशी संख्या आहे बघा हीच घेऊ आपण -5/4. तर ही सुद्धा धनपरिमेय संख्या आहे. गणिताच्या नियमानुसार वजा वजा काय होतं अधिक होतं म्हणून ही सुद्धा धनपरिमेय संख्या आहे. मग आता काळजीपूर्वक वाचा ही ओळ काय दिलेली जसं आपण आत्ता उदाहरण घेतलं बघा. धनपरिमेय संख्या म्हणजे अंश व छेदाचे चिन्ह काय आहेत धन आहेत म्हणजे +5+4 ही काय आहे धनपरिमेय संख्या आहे. किंवा अंश व छेद या दोघांचे चिन्ह ऋण असते म्हणजे -5/4 ही सुद्धा काय आहे धनपरिमेयच संख्या आहे. मग आता ऋणपरिमेय संख्या कोणती आहे. ऋणपरिमेय संख्या म्हणजे काय यापैकी एक बघा -5/4 इथं काही चिन्ह नाही म्हणजे काय अधिक असतं म्हणजे काय ही काय आहे ऋणपरिमेय संख्या आहे असं म्हणावं लागेल. किंवा तिला उलट पद्धतीने लिहू शकता तुम्ही जसं बघा 5/4 ही सुद्धा काय होईल ऋणपरिमेय संख्या होईल. परत एकदा ती ओळ वाचा की ऋणमय परिमेय संख्या म्हणजे काय अंश व छेद यापैकी एकाचे चिन्ह काय पाहिजे ऋण पाहिजे. एकाचं चिन्ह वरच्याचं किंवा खालच्याचं अंशाचं किंवा छेदाचं. त्यानंतर पुढे जाऊया. ज्या करणीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते तिला कनिष्ठ परिमेय संख्या असं म्हटल्या जातं. मग हा भाग अत्यंत सोपा आहे. बघा उदाहरणार्थ करणीत 16 आहे तर 16चे वर्गमूळ काय आहे 4 आहे. लक्षामध्ये आपल्याला पूर्णांक मिळाले म्हणून ही काय आहे करणीत 16 ही काय आहे कनिष्ठ परिमेय संख्या आहे. किंवा 25चं काय आहे वर्गमूळ 5 आहे म्हणजे करणीत 25 ही काय आहे कनिष्ठ परिमेय संख्या आहे. म्हणजेच काय वर्ग संख्या ह्या कधीच अपरिमेय संख्या होऊ शकत नाहीत. म्हणजे सर्वच्या सर्व ज्या वर्ग संख्या आहेत ह्या अपरिमेय संख्या होऊ शकणार नाही. आता अपरिमेय संख्या परत तुमचं कन्फ्युजन होईल तर मग आता आपण लगेच काय पाहून घेणार आहोत अपरिमेय संख्या म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहून घेऊया ज्याला आपण इरॅशनल नंबर्स असं देखील म्हणतो. तर बघा हे काय म्हणते बघा माहिती. ज्या संख्येचे उत्तर करण्यासाठी कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबल वापरावा लागतो म्हणजेच ज्यांचे उत्तर गणितीय प्रक्रियेने येत नाही त्यांना अपरिमेय संख्या असं म्हटल्या जातं. म्हणजे ज्यांचं उत्तर तुम्हाला गणितीय पेन वही घेऊन येणार नाही तर कॅल्क्युलेटर आणि लॉग टेबल याच्या सहाय्यानेच तुम्हाला उत्तर काढावे लागेल. अशा संख्यांना आपण अपरिमेय किंवा इरॅशनल नंबर्स असं म्हणतो. अपरिमेय संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही. आपण म्हणलो ना गणितीय प्रक्रिया त्याच्यामुळे ती वरत काय परत रिपीट ती ओळ झालेली आहे. मला वाटतं हे थोडंसं तुम्हाला समजलं असेल. पण जरी समजलं नाही तरी आता एका उदाहरणाद्वारे आता बघा हे उदाहरण आहे जे परफेक्ट तुम्हाला परिमेय आणि अपरिमेय संख्या काय आहे नेमका बेसिक फरक काय आहे हा फरक तुम्हाला ते सांगून देईल. ठीक आहे. इथे तुम्हाला 6 उदाहरणं दिले आहेत. या उदाहरणाच्या माध्यमातून आपण काय परिमेय व अपरिमेय संख्या समजून घेऊ. हे निश्चितच तुम्हाला आता इथे तरी किमान या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता बघा तुम्हाला उदाहरण 1 मध्ये दिले 5/4. आता बघूया आपण जर 5/4ला जर भाग दिला म्हणजे आपण 4/5 केलं तर बघा याचं उत्तर मिळतं आपल्याला 1.25. म्हणजे याचा नंतर म्हणजे 25च्या नंतर कुठलं पॉईंटमध्ये राहत नाही. म्हणजे असा आपण जर असा भागाकार केला आपण समजा 4/5 तर मग आता बघा 4×1 4 मग खाली उरला 1 मग वरून घेतला पॉईंट म्हणून वरून घेतला बघा 4×2 8 त्याच्यानंतर खाली उरले 2 मग वरून घेतला 4×5 20 हे बघा 20 20 गेले खाली राहिले 0 बाकी याला 0 आली म्हणजे 1.25 उत्तर मिळालं. म्हणजे ही काय आहे परिमेय संख्या आहे. परंतु गणितीय भाषेमध्ये तिला
खंडित दशांश अपूर्णांक परिमेय संख्या असं म्हणतात. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवू नका, परंतु माहितीसाठी जिला आपण काय खंडित म्हणजे खंडित झालं ना, इथं आता पॉईंट द्यायची गरज नाही, कारण बाकी शून्य आले आपण लक्षामध्ये. म्हणजे ही झाली खंडित दशांश अपूर्णांक परिमेय संख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा, इथं कर्णीमध्ये 144 आहे, बरोबर आहे. तर ही लगेच आपल्याला कळतं की हे काय 12चा वर्ग आहे, म्हणून उत्तर काय मिळालं आपल्याला 12. म्हणजे ही पूर्णांक परिमेय संख्या आहे. ही काय आहे? पूर्णांक परिमेय संख्या आहे. बघा, उपप्रकारात आपल्याला जायचं नाही, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यामधला याचा बेसिक फरक काय आहे. आता तिसरं उदाहरण बघा, 17/3. ज्यावेळेस तुम्ही याचं सोल्युशन करता त्यावेळेस तुम्हाला बघा, तुम्हाला 3/15 भाग गेला, खाली उरले 3. बघा खाली उरले 3 बघा. मग परत तुम्ही भाग गेला 6चा. मग आता तुम्ही असा जर भाग देत राहिले आणि वरून शून्य घेत राहिले तर 6 6 6 6 6 असं अनंत काळापर्यंत चालत राहील. परंतु एक विशिष्ट याच्यामध्ये पॅटर्न आहे, लक्षामध्ये याच्यामध्ये एक विशिष्ट पॅटर्न आहे, ज्याला उपप्रकारामध्ये अखंडित दशांश अपूर्णांक परिमेय संख्या असं म्हणलं जातं. अखंडित दशांश अपूर्णांक परिमेय संख्या असं देखील म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उदाहरण सॉल्व करता, म्हणजे या 17/3ला ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सॉल्व करता तर एक विशिष्ट प्रकारे तुम्हाला 6 6 6 6 6 असं येईल. आलं लक्षात? म्हणजे ही सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर बघा, पण आपण काय करतो, ज्यावेळेस असे उत्तर येतात त्यावेळेस काय करतो, आपण या 6वर एक टिंब देतो आणि मग इतकंच लिहून घेतो. आलं लक्षामध्ये? ही एक गणितातली आपण पद्धत आहे, ही आपण सर्वांनी ठरवलेली पद्धत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 13/7 याचं ज्यावेळेस आपण सोल्युशन करू त्यावेळेस एक पॉईंट बघा 8 5 7 1 4 2 8 5 7 1 4 2. परत जर तुम्ही सॉल्व केलं तर परत 8 5 7 1 4 2 म्हणजे 85 71 42 85 71 42 85 71 42 अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तरं मिळत जातील. आलं लक्षात? म्हणजे ही काय आहे? अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक परिमेय संख्या. अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक परिमेय संख्या. हे सगळं विसरून जा, उपप्रकारची नावं काय सांगितली, फक्त ही वरची जी उदाहरणं आहेत यांचा समावेश परिमेय संख्येमध्ये होतो. एवढं लक्षात घ्या की इथे तुम्हाला काय एक विशिष्ट पॉईंट नंतर तुम्हाला पूर्ण खंडित होते याचं उत्तर. त्याच्यानंतर इथे काय, इथं तर तुम्हाला कर्णित दिले म्हणून कन्फ्युजन होण्यासाठी दिले, मात्र इथं तुम्हाला उत्तर मिळालं 12 म्हणजे पूर्णांक संख्या मिळालं, म्हणजे ही परिमेय संख्या आहे. इथे विशिष्ट पॅटर्न आहे इथे आणि इथं, म्हणजे इथं एकाच अंकाची पुनरावृत्ती झाली पॉईंट नंतर, आणि इथं पॉईंट नंतर काय झालं, एक विशिष्ट संचची पुनरावृत्ती झाली. बघा 85 71 42 85 71 42 असं अनंत काळापर्यंत चाललेले. ठीक आहे. मग या सर्वांना काय म्हणतो आपण? परिमेय संख्या असं म्हणतो. पण मग अपरिमेय संख्या काय फॉलो करतात बघा. अपरिमेय संख्या उदाहरणार्थ कर्णीमध्ये 11 ही अपरिमेय संख्या आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं सॉल्व करता त्यावेळेस बघा 3.3 1 6 6 2 4 7 9 0 3 म्हणजे इथे काही विशिष्ट असा काही पॅटर्न आहे का? नाही. म्हणजे इथं कुठल्याच प्रकारे सेम पॅटर्न फॉलो होत नाही. मग आपण समजायचं की ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. हिचं उत्तर तुम्हाला विशिष्ट प्रकारे मिळणारच नाही. इथं तुम्ही सांगू शकता ना की पुढे 8 5 7 1 42च येणार आहे किंवा पुढे 6 6 6 येणार आहे. तसं इथं सांगू शकता का इथं कोणता आकडा येणार आहे? 8 येणार आहे का 7 येणार आहे का 3 येणार आहे? नाही. म्हणून हे आपल्याला लॉक टेबलद्वारे किंवा कॅल्क्युलेटरद्वारेच करावं लागेल, कम्प्युटरद्वारेच करावं लागेल. म्हणून ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. तसंच वर्गमुळात 2 देखील ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करता त्यावेळेस तुम्हाला हे असं उत्तर मिळेल. हे अनंत काळापर्यंत तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. म्हणजे थोडक्यात काय, तर परत आपण एकदा व्याख्या बघून घ्या तुम्ही की ज्या संख्येचे उत्तर काढण्यासाठी कॅल्क्युलेटर किंवा लॉक टेबल वापरावा लागतो, म्हणजे ज्याचे उत्तर गणितीय प्रक्रियेने येत नाही त्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. म्हणूनच वर्गमुळात 2 वर्गमुळात 11 या काय आहेत? अपरिमेय संख्या आहेत. त्यांचं उत्तर आपल्याला साध्या गणितीय पद्धतीनं करता येत नाही. आता वास्तव संख्या एक कन्सेप्ट आहे बघा.
वास्तव संख्या एक कन्सेप्ट आहे. आता थोडंसं जर आपण अजून विशेष माहिती जर याची घेतली तर बघा, आता लक्ष देऊन बघा आपण काय होईल. म्हणजे वास्तव संख्या म्हणजे काय बोलले ते, परिमेय व अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. एकाच ओळीमध्ये परिमेय व अपरिमेय या दोन्हींना पण काय म्हणतात, वास्तव संख्या असं म्हणतात. याचाच अर्थ असा होतो की जगातली कुठलीही संख्या ही एक तर अपरिमेय असते किंवा परिमेय असते. आलं लक्षामध्ये, जगातली कुठलीही संख्या एक तर अपरिमेय असते किंवा परिमेय असते. आणि अजून जर तुम्हाला एकाच ओळीत सांगायचं झालं तर, म्हणजे अजून दुसऱ्याच भाषेत जर सांगायचं झालं तर जगातली कुठलीही संख्या काय असते, वास्तव संख्या असते. आलं लक्षामध्ये. तर जास्त कन्फ्युजन होऊ नका, प्रकारात उपप्रकारात जाऊ नका, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. आता बघूया आपण परीक्षेला कसे प्रश्न आले होते TETला. म्हणजे आपला जो मुख्य उद्देश आहे की TETला या टॉपिकवर कसे प्रश्न आले त्याविषयी आपण चर्चा करू, कारण आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. TET पेपर सेकंड 2013ला आलेला प्रश्न बघा काय आहे, 2 परिमेय संख्येच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात. हे तर तुमच्या पाठच झाला असेल आज, कारण की आपण याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये माहिती आणि उदाहरणाद्वारे समजून घेतलेलं आहे की 2 परिमेय संख्याच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. कोणत्याही दोन आपण घेतल्या, उदाहरणार्थ 5 आणि 6, तर इथं 5.01, 5.02, 5.03, 5.001, 5.002, 5.003, मग 3 शून्यानंतर 1, 4 शून्यानंतर 1, असं कितीतरी तुम्ही गणल्या जाऊ शकता. आले लक्षामध्ये. त्यामुळं 2 परिमेय संख्याच्या दरम्यान काय अनंत परिमेय संख्या असतात. हे हा प्रश्नाचं आपल्या उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, कंसामध्ये वर्गमुळात 16 मायनस वर्गमुळात 2 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे. तर TET पेपर सेकंड 2017ला आलेला प्रश्न, ही संख्या आपल्याला लगेच कळतं की ती अपरिमेय प्रकारची आहे. कारण बघा, तुम्ही जर आता डोकंच लावलं किंवा वर्गमुळात 16 तर याचं जर काढलं तर 4 मिळेल तुम्हाला. आता 4 ही होईल परिमेय, पण आपल्याला ही पूर्ण विचारली ना, मग पूर्ण विचारल्याच्या नंतर आपल्याला मायनस कर्णित 2 याचा पण विचार करावा लागेल ना. मग याचं उत्तर निघतं का, निघत नाही. म्हणून ती काय आहे, अपरिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, 1/5 व 1/8 या संख्या दरम्यान किती परिमेय संख्या आहेत. परत तोच प्रश्न आला, तर कितीही लिहिता येईल आपल्याला. लक्षामध्ये, कितीही संख्या याच्यामध्ये लिहिता येतील, म्हणजेच काय अनंत आहे. ही ओळ पाठ करून ठेवा की कोणत्याही 2 परिमेय संख्यामध्ये, कोणत्याही 2 परिमेय संख्यामध्ये अनंत परिमेय संख्या असतात. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, धनपरिमेय संख्या ओळखा. आता याची पण आपण माहिती डिटेलमध्ये घेतलेली आहे. बरोबर आहे. धनपरिमेय संख्या ओळखा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल की धनपरिमेय बघा, ही तर परिमेय संख्या नाहीच, आपल्या व्याख्येच्या तुलनेत बसत नाही, छेदात 0 जमतच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं एक तर चुकीचंच आहे. ही जी आहे -3 आणि छेदात 4, तर ही ऋण परिमेय संख्या आहे. ही काय आहे, ऋण परिमेय संख्या आहे. तिसरी सुद्धा काय ऋण आहे. हे बघा, छेदात किंवा अंशाचा पैकी, छेदात किंवा अंशापैकी एक जर ऋण असेल तर ती ऋण आहे. म्हणून ही पण काय आहे, ऋण परिमेय संख्या आहे. आपल्याला काय विचारलं, धनपरिमेय संख्या विचारली. म्हणून बघा, हे -3 आणि -4 म्हणजे ऋण ऋण गणिताच्या नियमानुसार काय होतं, धन होतं. म्हणून ऑप्शन नंबर 4 हेच आपलं उत्तर आहे की हीच काय आहे, धनपरिमेय संख्या आहे. आणि शेवटचा प्रश्न, अपरिमेय संख्या ओळखा. एकदम सोपा प्रश्न आलाय, अपरिमेय संख्या ओळखा. मग आता आपल्याला काही थोडंसं गणितामधलं बेसिक नॉलेज पाहिजे, इथं माहिती पाहिजे. बघा, इथे तुम्हाला एक ओळ माहिती पाहिजे होती की घातांकात जेव्हा 1/2 असतं तेव्हा त्याचा अर्थ वर्गमूळ असतो. मग आता याचा जर आपण तुम्ही सॉल्व केला तर याचा अर्थच व्हायला वर्गमुळात 2. मग ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. पण समजा तुम्हाला ही माहीत नव्हती ओळ, मग आता तुम्ही सॉल्व करून पाहायचं असतं. जसं बघा, आता बघा याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ होतो वर्गमुळात 4. मग वर्गमुळात 4 याचं जर सॉल्व केलं तर आपल्याला 2
ही काय मिळते, संख्या मिळते. मग ही 2 ही तर परिमेय संख्या आहे, बरोबर आहे, पूर्ण संख्या झाली नाही. त्याच्यानंतर वर्गमुळात 16, याचा अर्थ होतो वर्गमुळात 16. मग याला जर सॉल्व केलं आपण तर काय मिळतं, 4. मग 4 ही पण काय झालं, पूर्ण संख्या झाली, बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा काय झाली, परिमेय संख्या झाली. आणि वर्गमुळात 25, याचा अर्थ होतो वर्गमुळात 25 बरोबर काय मिळेल, 5. मग ही सुद्धा काय झाली, पूर्ण संख्या झाली. म्हणजेच काय, म्हणजे या सर्व या तीनही काय झाल्या, परिमेय संख्या झाल्या. आणि ही ऑप्शन नंबर 1 मधली काय, अपरिमेय संख्या झाली. ठीक आहे. बघा, तरी आपलं थोडासा सॉफ्टवेअर वगैरेचा प्रॉब्लेम आहे, स्क्रीनवर आपल्याला लिहिता येत नाही. तरी पण मला असं वाटतं की जर तुम्ही काळजीपूर्वक जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या कन्सेप्ट बऱ्याचशा क्लिअर होतील. किमान आपल्याला TETमध्ये मार्क येईल इथपर्यंत समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.